व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये तुमचे एक्सपेक्टेड पर्सेंटाईल नक्कीच सांगा सीईटी परीक्षेचे, जेणेकरून आपल्याला एक अंदाजा येईल की या वर्षीचा निकाल कसा असणार आहे. ठीक आहे, प्रत्येक विद्यार्थी कॉमेंट करेल त्याचे एक्सपेक्टेड पर्सेंटाईल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण कॅप राऊंडची प्रोसेस बघणार आहोत बाळांनो. कोणत्या दिवशी कसे राऊंड्स होणार आहेत तुमचे, जेणेकरून तुम्हाला एक ऍडमिशन प्रोसेसचा अंदाजा येईल. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रिझल्ट बद्दल सांगणार आहे, रिझल्ट केव्हा लागणार आहे. पण जर तुमचं गोल फक्त रिझल्टची डेट ऐकणं आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही आहे. आजचा व्हिडिओ आहे की पूर्ण आपल्याला प्रोसेस समजून घ्यायची की तुमची ऍडमिशन कशा पद्धतीने होणार आहे. ठीक आहे, मला ठाऊक आहे की भरपूर विद्यार्थी 90% विद्यार्थी असे असतील तुमच्यामध्ये ज्यांना काहीच नॉलेज नसेल ऍडमिशन प्रोसेसचं, आणि आतापासून जर आपण थोडं नॉलेज घ्यायला गेलं तर आपण पुढच्या महिन्यापर्यंत एक ट्रेन होऊ शकतो. ठीक आहे, चला आता आपण कॅप राऊंड्स मध्ये बाळांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो. प्रोसेस तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे की कशा पद्धतीची तुमची प्रोसेस होईल. तुमचं डेट्स जाणून घेणं गरजेचं आहे, स्ट्रक्चर जाणून घेणं गरजेचं आहे. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो. जोपर्यंत तुमचं एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन येऊन जात तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल. फक्त तुम्हाला लाल बटनवरती क्लिक करून ठेवायचे, जेणेकरून माझे व्हिडिओ आले की तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे बाळांनो. तेच फक्त गोल आहे. ठीक आहे, महाराष्ट्राच्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळून द्यायचं. प्रॅक्टिकली ते पॉसिबल नाहीये, पण ऍटलीस्ट जे आपल्या चॅनलशी जुडलेले आहेत त्यांना एक नक्कीच चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळून द्यायचंय. ठीक आहे, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो. कॅप राऊंड्स रिलेटेड ज्या पण अपडेट्स येतात सगळ्या पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतात, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. आता बघा बाळांनो, निकालाची तारीख खूप डिफर करणार आहे. ठीक आहे, पीसीएम आणि पीसीबी दोन वेगळ्या तारखा येणार आहेत बाळांनो. आता ही गोष्ट लक्षात घ्या, पीसीएमचे निकाल वेगळ्या दिवशी लागतात, पीसीबीचे निकाल वेगळ्या दिवशी लागतात. पीसीबीचा निकाल लवकर लागेल बाळांनो, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. का? कारण पीसीबीची आन्सर की सुद्धा लवकर आलेली आहे. ठीक आहे, दोघं अटेम्प्टच्या. आणि पीसीएमचा निकाल पीसीबी नंतर लागेल. पीसीबीच्या निकालाबद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, तुम्ही 10 जून पर्यंत एक्सपेक्ट करू शकतात. पीसीएमच्या निकालाबद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, पीसीबीच्या पहिल्या अटेम्प्टचा निकाल तुम्ही 10 जून पर्यंत एक्सपेक्ट करू शकतात. पीसीबीचा 10 जून पर्यंत तुम्ही एक्सपेक्ट करू शकतात फर्स्ट अटेम्प्टचा. दुसऱ्या अटेम्प्टचा निकाल तुम्ही पीसीबीचा एक्सपेक्ट करू शकतात बाळांनो 15 जून पर्यंत, है ना. त्याच जागेवर पीसीएमचा तुम्ही फर्स्ट अटेम्प्टचा निकाल एक्सपेक्ट करू शकतात 15 जून पर्यंत, आणि सेकंड अटेम्प्टचा निकाल तुम्ही एक्सपेक्ट करू शकतात 20 जून पर्यंत. ठीक आहे, ह्या एक टेंटेटिव्ह तारखा आहेत बाळांनो. बाय अनालिसिस लास्ट तुम्ही 4-5 वर्षाचं जरी अनालिसिस बघितलं, जेव्हा फायनल आन्सर की येते तुमची, है ना, विथ बोनस मार्क्स, है ना, त्याच्या 15 दिवसानंतर तुमचा निकाल लागतो बाळांनो. ठीक आहे, आता फायनल आन्सर की तुमची अटेम्प्ट 1 ची पीसीएमची 29 मेला आलेली आहे बाळांनो. ठीक आहे, 21 मेला ती फक्त प्रोव्हिजनल आली होती, त्यानंतर बोनस मार्क्स वगैरे ऍड होऊन केव्हा आली? 29 मेला आली, है ना. आता 29 मे नंतर 15 दिवस कॅल्क्युलेट करा, म्हणजे तुमचं आलंच 14-15 जून पर्यंत, है ना. चला, हे झालं आता निकालाबद्दल. आता जसा तुमचा निकाल लागेल त्यानंतर लगेच तुमची प्रोसेस सुरू होईल बाळांनो. आता एक स्टेप बघूया. रिझल्ट नंतरचे 3 महिने बाळांनो तुमच्यासाठी खूप क्रुशियल असणार आहेत, आणि रिझल्टच्या आधीचे सुद्धा 10 दिवस आता खूप महत्वाचे असणार आहेत बाळांनो. ठीक आहे, एक लक्षात ठेवा, तुमचं जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे 4 महिने तुमची ऍडमिशन प्रोसेस चालणार आहे. ठीक आहे, एंड टू एंड या गोष्टीची मी तुम्हाला हे देतो बाळांनो, कल्पना देतोय. ठीक आहे, आता रिझल्ट नंतरचे 3 महिने खूप लाईफ चेंजिंग असणार आहेत बाळांनो. का लाईफ चेंजिंग असणार आहेत? कारण या 3 महिन्यांमध्ये तुमचं कॉलेज डिसाईड होणार आहे ना. आणि कॉलेज काय डिसाईड करतं? तुमचं 4 वर्षाचं भविष्य डिसाईड करतं. 4 वर्षाचं भविष्य काय डिसाईड करतं? तुमचं प्लेसमेंट डिसाईड करतं बाळांनो. प्लेसमेंट म्हणजे नोकरी. नोकरी काय डिसाईड करतं? तुमचं लाईफ डिसाईड करतं. मी म्हणू शकता अशा पद्धतीने की तुमचे पुढचे 3 महिने एक लाईफ चेंजिंग असणार आहेत, है ना. जर तुम्ही योग्य डिसिजन घेतले, योग्य व्यवस्थित गोष्टी केल्या, तर तुम्ही एक चांगल्या कॉलेजमध्ये पोहोचू शकतात बाळांनो. ठीक आहे, आता पूर्ण कॅप राऊंड प्रोसेस बघूया. पण चांगल्या कॉलेजमध्ये पोहोचण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण महाराष्ट्राची नंबर 1 पर्सनल काउन्सिलिंगची बॅच लॉन्च केलेली आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. जरी तुमचे कमी मार्क असतील बाळांनो, तरी त्या कमी मार्क्सनुसार एक टॉप टियर कॉलेजमध्ये सीएसआयटी ब्रांच पॉसिबल आहे, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, तुम्ही लास्ट इयरचे रिझल्ट बघू शकता बाळांनो. विद्यार्थ्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होती, तरी ते आज महाराष्ट्राच्या नंबर 1 कॉलेजेसमध्ये शिकताय. का रे बाळांनो? योग्य काउन्सिलिंग केली, योग्य काउन्सिलर कडून कॉलेज लिस्ट बनवली, ऑप्शन फॉर्म बनवला, त्यानंतर कॅप राऊंड्स मध्ये कॉलेज व्यवस्थित बुक केलं. ठीक आहे, पुढच्या राऊंडला कसं जायचं, ठीक आहे, जे कॉलेज आपल्याला भेटलेले ते कॉलेज ठेवून आपल्याला पुढच्या राऊंडला कसं जाता येईल, या छोट्या छोट्या गोष्टी. डॉक्युमेंट्स मध्ये कोणतं डॉक्युमेंट कुठून काढायचं, कुठं सबमिट करायचं, कुठं ओरिजिनल द्यायचंय, कुठं डुप्लिकेट द्यायचे, या सगळ्या गोष्टींना व्यवस्थित समजून घेतलं. कॅप मध्ये नाही लागला तर स्पॉट मध्ये लागणार, स्पॉट मध्ये नाही लागला तर ILS मध्ये लागणार. लास्ट इयर VIT ला बाळांनो मी तुम्हाला सांगतो, तुम्ही VITचं एक ॲपचं कट ऑफ बघू शकता, 27 पर्सेंटाईल गेलेलं आहे. 27 पर्सेंटाईलला कम्प्युटर IT ब्रांच भेटलेली VIT ला. हे कशामुळे झालं? स्पॉट राऊंडमुळे. ठीक आहे, या सगळ्या गोष्टींचे अपडेट्स कोण तुम्हाला देणार आहेत? व्यवस्थित गाईड कोण करणार आहेत तुम्हाला? काउन्सिलर तुमचे करतील, है ना. जर
आणि असेही खूप सारे विद्यार्थी होते बाळांनो ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाईल होते तरी ते थर्ड क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय. का माहिती बाळांनो, प्रत्येक गोष्ट स्वतःहून करायला गेले, कॉलेज लिस्ट स्वतःहून बनवायला गेले. जर तुम्हाला 350 कॉलेजेसचं नॉलेज आहे ना महाराष्ट्रातलं, तुम्ही स्वतः बनवून घ्या कॉलेज लिस्ट. जर नाही आहे ना तर योग्य काउन्सिलर कडून बनवा. ठीक आहे, डॉक्युमेंटेशन स्वतः करायला गेले. जर तुम्हाला सगळ्या गोष्टींची खात्री आहे की माझे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होऊनच जाणार, कारण आता जर तुम्ही काउन्सिलर कडून व्हेरीफाय नाही करून घेतले तुमचे डॉक्युमेंट, मेन टाइमला रिजेक्ट झाले तर, है ना. जर तुम्हाला कॅप राऊंड मध्ये कॉलेज बुक नाही करता आलं, तुम्हाला फ्रीज नाही करता आलं, फ्लोट नाही करता आलं, कितीही चांगले मार्क आणले तुम्ही तरी त्या मार्कांचा काहीच यूज नाही. या गोष्टीला समजून घ्या. 50% काम अजूनही बाकी आहे बाळांनो. ठीक आहे, डॉक्युमेंटेशन पासून तर व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म फिलिंग, कॅप राऊंड 1, 2, 3, फ्रीज, फ्लोट, स्पॉट, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, स्कॉलरशिप. भरपूर विद्यार्थ्यांचे 2 ते 3 लाख रुपये फीज होती लास्ट इयर इंजिनिअरिंगची. ठीक आहे, आपण ती फीज ऑलमोस्ट झिरो करून आणली बाळांनो. कसं काय माहिती, त्यांना स्कॉलरशिप सांगितला, खूप काही नाही केलं, फक्त त्यांना स्कॉलरशिपचं व्यवस्थित ज्ञान दिलं की लॅपटॉपसाठी ही स्कॉलरशिप अप्लाय कर, याच्यासाठी हॉस्टेलसाठी ही स्कॉलरशिप अप्लाय कर, त्यानंतर तू कॅप राऊंड साठी ही कॉलेजेस ट्युशन फीस साठी ही स्कॉलरशिप अप्लाय कर. सगळ्या स्कॉलरशिप मध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया चेक करून त्याला 0 फीस झाली. असे भरपूर विद्यार्थी होते. आणि या सगळ्या गोष्टींचं कोण तुम्हाला सांगणार, वेळोवेळी काउन्सिलर काउन्सिलिंग सेशन मध्ये सांगते. ठीक आहे, एक पर्सनल काउन्सिलर तुम्हाला असाइन होईल. एनी टाइम तुम्ही त्यांना कॉल करू शकतात, मेसेज करू शकतात, ते तुमच्यासाठी हजर असतील, ते तुमचे पर्सनलाइज काउन्सिलर असतील. तेच तुमची कॉलेज लिस्ट बनवतील, तुमचे पर्सेंटाईल किती, कॅटेगरी कोणती, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचंय, कोणत्या ब्रांचमध्ये घ्यायचंय, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जाईल कुठं तुमचा नंबर लागतोय. त्यानुसार तुमची बेस्ट पर्सनलाइज कॉलेज लिस्ट बनेल आणि तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला सीईटीला सबमिट करायची, जेणेकरून एक कमी मार्क्सला पण आपल्याला चांगलं कॉलेज टार्गेट करता येईल. जर तुमचे हाय मार्क्स पण आले असतील बाळांनो, अजून पण ओव्हर कॉन्फिडंट नका होऊ. 50% काम अजूनही बाकी आहे. जर त्याच्यात चुकवलं तर थर्ड क्लास कॉलेजमध्ये जाणार. आणि जर तुमचे लो मार्क्स आले असतील बाळांनो, अजून सुद्धा 50% काम बाकी आहे. खचून जाऊ नका. जर हे 50% काम व्यवस्थित केलं, योग्य कॉलेज लिस्ट बनवली, योग्य काउन्सिलिंग केली, तुम्ही एक बेस्ट लेवल कॉलेजमध्ये जाणार. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो, इथं योग्य निर्णय घ्या. काही अडचण असेल तुम्ही या नंबरवर मला व्हॉट्सअप करा, प्लीज व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअपवरती मी रिप्लाय करून देतो. ठीक आहे, कॉल्स प्रत्येक विद्यार्थ्यांचं माझ्याकडनं रिसीव्ह करणं पॉसिबल नाही होत. ठीक आहे, टीमकडनं होऊन जाईल, पण तुम्हाला टीमशी बोलायचं असेल तर मला तसं सांगा, मी टीमचा नंबर इथं प्रोव्हाइड करत जाईल. जर तुम्हाला माझ्याशी बोलायचं तर प्लीज व्हॉट्सअप करा. ठीक आहे, कॉल माझ्याकडनं एवढे जास्त रिसीव्ह नाही होत, है ना. हा माझा पर्सनल नंबर आहे. ठीक आहे, आता आपण कॅप राऊंड प्रोसेस व्यवस्थित समजूया. ठीक आहे, आता तुमचा निकाल केव्हापर्यंत, मी 20 जून पर्यंत कन्सिडर करू निकालाला, है ना. 20 जून पर्यंत मी मॅक्स टू मॅक्स 20 जूनच्या आत लागूनच जाईल निकाल, पण मॅक्स टू मॅक्स मी 20 जून बी कन्सिडर केलं तरी 20 जून नंतर बाळांनो निकाल जसा लागतो त्याच्या 3 ते 4 दिवसात, मॅक्स टू मॅक्स मी 5 दिवस कन्सिडर करून घेऊ, 5 दिवसात तुमचं डॉक्युमेंट अपलोडिंग स्टार्ट होऊन जातं. म्हणजे तुम्ही 25 जूनला तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतील बाळांनो. कुठं अपलोड करायचे, सीईटीच्या वेबसाईटवरती. पोर्टल नवीन क्रिएट होईल, त्या पोर्टलवरती अपलोड करायचे. कसं अपलोड करायचे पर्सनल काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला सांगितलं जाईल. किंवा दुसरा ऑप्शन काय असतं, नियरेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जा आणि त्यांना सांगा की तुम्हाला हे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे, ते सुद्धा डॉक्युमेंट अपलोड करून देतात. ठीक आहे, दुसरी गोष्ट, आता डॉक्युमेंट अपलोडिंग नंतर काय असतं बाळांनो, तुमचं होतं डॉक्युमेंट अपलोडिंग नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. ठीक आहे, डॉक्युमेंट अपलोडिंग नंतर काय होतं बाळांनो, तुम्हाला कॅप ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा असतो. ठीक आहे, कॅप ऍप्लिकेशन फॉर्म बेसिक फॉर्म असतो, तो तुम्हाला भरायचा असतो. जेव्हा तुम्ही कॅप ऍप्लिकेशन आणि डॉक्युमेंट अपलोड करतात त्यानंतर तुमची स्क्रुटनी होते बाळांनो. स्क्रुटनी म्हणजे काय असतं बाळांनो, तुमचं व्हेरिफिकेशन. काय असतं तुमचं व्हेरिफिकेशन. व्हेरिफिकेशन म्हणजे तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड केले ते व्यवस्थित आहेत की नाही, बरोबर आहेत की नाही, हे कोण डिसाईड करतं, सीईटी डिसाईड करतं. किंवा तुम्ही नियरेस्ट कॉलेजमध्ये जाऊन सुद्धा व्हेरीफाय करून घेऊ शकतात. आता 2 ऑप्शन्स असतात व्हेरिफिकेशन मध्ये. तुमचं ई व्हेरिफिकेशन एक ऑप्शन असतं बाळांनो, आणि दुसरं असतं तुमचं ऑफलाईन फिजिकल व्हेरिफिकेशन बेसिकली. ठीक आहे, फिजिकल व्हेरिफिकेशन. फिजिकल व्हेरिफिकेशन मध्ये काय असतं, तुम्ही फिजिकली जातात नियरेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजला आणि त्याच दिवशी तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून आणतात. माझ्या हिशोबाने सगळ्यात बेस्ट फिजिकल व्हेरिफिकेशन असतं. ई व्हेरिफिकेशन मध्ये थोडीशी मिस्टेक राहिली ना, कारण ते कम्प्युटर जनरेटेड असतं, रिजेक्ट करून देतात. बारकोड दिसत नाहीये, रिजेक्ट केल्यानंतर विद्यार्थ्याला परत धावपळ होऊन जाते. माझं काय म्हणणं आहे, ठीक आहे, एक दिवस काढा ना तुम्ही व्हेरिफिकेशनसाठी, जे पण तुमच्या जवळ नियरेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज असेल बाळांनो त्यामध्ये जा आणि तिथं तुम्ही डॉक्युमेंट्स व्हेरीफाय त्याच दिवशी व्हेरीफाय करून आणा. कारण तिथं बसलेले असतात लोक, त्यांना सांगून दिलं की हा असं आहे, थोडंफार कमी जास्त राहिलं गोष्टी आपल्या पास होऊन जातात. ठीक आहे, तर हे झालं तुमचं व्हेरिफिकेशन बाळांनो. व्हेरिफिकेशन नंतर तुमची पीएमएल लागते बाळांनो. व्हॉट इज मीन बाय पीएमएल, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. व्हॉट इज मीन बाय प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये तुमचा रँक डिस्प्ले होतो. तुम्ही महाराष्ट्रात किती नंबरचे आले हे डिस्प्ले होतं. ठीक आहे, आता बघा रिझल्ट मध्ये तुम्हाला तुमचा रँक नाही दिसत, रिझल्ट मध्ये फक्त तुमचे काय दिसतात, पर्सेंटाईल दिसतात. समजलं, फक्त पर्सेंटाईल.
रँक कुठं दिसतो तुमचा पीएमएल मध्ये, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये तुमचा रँक दिसतो है ना. महाराष्ट्रात समजा 4 लाख विद्यार्थ्यांनी सीईटी दिलेली आहे, तुमचा रँक आला 13,788. तर हे तुमचं काय आहे, प्रोव्हिजनल मेरिट रँक आहे तुमची. गोष्ट समजते, ठीक आहे. आता त्यानंतर जर तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये काही अडचण असेल की नाही, माझी स्पेलिंग चुकलेली आहे, माझं हे चुकलंय, माझं ते चुकलंय, कारण जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये जो डेटा येईल तो तुमचा फायनल ऍडमिशनसाठी कन्सिडर केला असेल. आता तुम्ही फॉर एक्झाम्पल ईडब्ल्यूएस टाकला असेल तुमची कॅटेगरी, किंवा ओबीसी टाकला असेल, तुम्हाला ओपनमध्ये कन्वर्ट करायचं असेल, काही हरकत नाही. कॅप ऍप्लिकेशनमध्ये तुम्ही ओपनमध्ये टाका. तुम्हाला ईडब्ल्यूएसचं तुम्हाला ओबीसी करायचंय, काही हरकत नाही. कॅप ऍप्लिकेशनमध्ये तुम्ही ओबीसी टाका. पहिले जे टाकलं ते गेलं. आता जे नवीन प्रोसेस सुरू होणार आहे त्याच्यात जे टाकलं ते फायनल कन्सिडर होईल. आणि ते फायनल कन्सिडर झाल्यानंतर फायनल मेरिट लिस्टमध्ये ज्या गोष्टी येतील, एफएमएल मध्ये ज्या गोष्टी येतील त्याच तुमच्या ऍडमिशन प्रोसेससाठी कन्सिडर होतील. त्याच्यानंतर काही चेंजेस होणार नाही. म्हणून प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आल्यानंतर त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट व्यवस्थित बघा. आपलं स्पेलिंग, आपल्या आईचं स्पेलिंग, वडिलांचं स्पेलिंग, पर्सेंटेज, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत का. जर ते तुम्ही व्यवस्थित चेक केलं नाही आणि काही चुका असल्या तर तुम्ही ते परत रेक्टिफाय नाही करू शकत. फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमच्या फायनल गोष्टी सगळ्या होऊन येतात बाळांनो. त्यानंतर तुमचा असतो ऑप्शन फॉर्म. ऑप्शन फॉर्म म्हणजेच तुम्हाला काय करायचं असतं, कॉलेज लिस्ट अपलोड करायची असते. कॉलेज लिस्ट अपलोड करायची असते. आता जशी तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आली, लगेच काउन्सिलर कडून व्हेरीफाय करा की माझं सगळं बरोबर आहे ना, ठीक आहे. त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर तुम्हाला लगेच ऑप्शन फॉर्म, काउन्सिलर तुम्हाला तुमचे ऑप्शन फॉर्म डिस्ट्रीब्यूट करतील. प्रत्येक विद्यार्थ्याचे पर्सनलाइज ऑप्शन फॉर्म असतील, ठीक आहे. तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुमची कोणत्या सिटीमध्ये तुम्हाला हवंय, कोणत्या ब्रांचमध्ये हवंय, कोणत्या किती पर्सेंटाईल, कोणत्या कॅटेगरीची तुम्ही आहात, हे सगळ्या रिक्वायरमेंट घेऊन प्रत्येकाचा वेगवेगळा ऑप्शन फॉर्म बनेल. म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी कॉलेज लिस्ट बनेल आणि तीच कॉलेज लिस्ट ऍज इट इज तुम्हाला सीईटी सेलला सबमिट करायची. जर तुम्ही काउन्सिलिंगमध्ये नाही आहेत तर आतापासून तुमचं कॉलेज लिस्ट वगैरे बनवणं सुरू करून द्या, है ना. तर ही कॉलेज लिस्ट बनवायला खूप टाइम लागतो, कारण एका कॉलेजची रिसर्च तुम्हाला 1-2 दिवस करावी लागते बाळांनो. त्या कॉलेज व्यवस्थित युजीसी अप्रूव्ड आहे का नाही, सगळ्यात पहिले ती गोष्ट बघावी लागते, ठीक आहे. व्यवस्थित त्याची मान्यता आहे का, व्यवस्थित त्याचे फॅकल्टीज आहेत का, कॅम्पस आहे का, मेस आहे का, फॅकल्टी आहे का, सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी है ना. प्लेसमेंट आहे का, सगळ्यात मोठा फॅक्टर असतो कॉलेज लिस्ट बनवताना, प्लेसमेंट है ना. आपण पण तोच ग्राह्य धरतो है ना. चला, आता ऑप्शन फॉर्म झाला. ऑप्शन फॉर्म तुम्ही सबमिट केला है ना. जी कॉलेज लिस्ट आम्ही तुम्हाला बनवून दिली ती तुम्ही सबमिट केली, किंवा तुम्ही जी बनवली ती तुम्ही सबमिट केली. त्यानंतर तुमचं असतं बाळांनो कॅप राऊंड 1चं अलॉटमेंट. कॅप राऊंड 1चं अलॉटमेंट म्हणजे कॅप राऊंड 1 जी तुम्ही कॉलेज लिस्ट अपलोड केली होती त्याच्यामध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज लागलं. जर ते कॉलेज तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही म्हणजे बुक करायचं असेल ते कॉलेज, मला पाहिजे, आवडलंय, मला आता नेक्स्ट राऊंड मध्ये नाही जायचं, माझं मन भरलंय, आता मला खूप माझ्या मनासारखं कॉलेज भेटलंय, मला आता ऍडमिशन याच्यात बुक करायचंय कारण माझ्या घराच्या एकदम बाजूला आहे कॉलेज, है ना. असं तुमचं जर मन बनलं तुमचं तर तुम्ही ते काय कॉलेज करा, फ्रीज करा. फ्रीज करा म्हणजे काय, बुक करा कॉलेज. त्याची काही बुकिंग अमाऊंट असते 1000 रुपये, तेवढं देऊन तुम्हाला सीट कन्फर्म करायचंय. गोष्ट समजली. जर तुम्हाला असं वाटतंय सर कॉलेज तर ठीक आहे, चांगलं आहे, पण आहे ना मला अजून बेटर पाहिजे सर, थोडंसं अजून बेटर भेटलं ना तर बरं होईल, मग काय करा, फ्लोट करा ना. मग काय करा, फ्लोट करा. फ्लोट करणं म्हणजे काय, मिळालेलं कॉलेज खिशात ठेवणं आणि पुढच्या राऊंडला जाणं. 1000 रुपये भरा, जे मिळालेले कॉलेज आहे ते बुक करा है ना, फ्लोट करा, बुक करा आणि फ्लोट करा आणि पुढच्या राऊंडला जा. पुढच्या राऊंडमध्ये जर त्याच्याहून चांगलं कॉलेज भेटलं तर ते मागच्या राऊंडचं कॉलेज कॅन्सल होऊन जातं, पुढच्या राऊंडचं कन्सिडर होईल. पण त्याच्याहून चांगलं नाही भेटलं तर ते मागच्या राऊंडचं कन्सिडर होतं. आता त्याच्याहून चांगलं हे कोण डिसाईड करेल, बघा तुम्ही जी कॉलेज लिस्ट देतात त्याच्यामध्ये समजा तुम्ही 10 कॉलेजेस टाकले, 10 नाही टाकायचे, जास्त टाकायचे असतात. एक्झाम्पल म्हणून मी 10 सांगतो. जर तुम्हाला पहिल्या राऊंडला 6व्या नंबरचं कॉलेज लागलं आणि तुम्ही बेटरमेंट अप्लाय केलं तर नेक्स्ट राऊंडला काय होईल, पहिल्या 5 मध्ये चेक होईल. जर पहिल्या 5 मध्ये कोणतं तुम्हाला लागलं तर पहिल्या 5 मधलं तुमचं कन्सिडर होईल, 6व्या नंबरचं कॅन्सल होऊन जाईल. जर पहिल्या 5 मध्ये काही नाही लागलं तर तुमचं 6व्या नंबरचं तसंच राहील. म्हणजे तुमचा तोटा नाही येतं काही, है ना. पण तोटा कोणाचा आहे, ज्यांनी व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवली नाही त्यांचा खूप तोटा आहे. दुसऱ्या राऊंडला त्यांना असं काही कॉलेज लागून गेलं जे त्यांना नाही माहितीये, पहिल्याचं पण गेलं आणि दुसऱ्याचं पण गेलं. गोष्ट समजते, ठीक आहे. आता ऑटो फ्रीज म्हणजे काय असतं. ऑटो फ्रीज एक वेगळी टर्म आहे बाळांनो. जर पहिल्या राऊंडला पहिल्याच नंबरचं कॉलेज लागून गेलं तुमच्या लिस्ट मधलं ते ऑटो फ्रीज होऊन जातं. दुसऱ्या राऊंडला पहिल्या 3 मधलं कोणतंही लागलं ते ऑटो फ्रीज होऊन जातं, म्हणजे ऑटोमॅटिक बुक होऊन जातं. आणि तिसऱ्या राऊंडला पहिल्या 6 कॉलेजेसमध्ये लिस्टमध्ये जे पण लागलं ते ऑटोमॅटिक बुक होऊन जातं. म्हणजे पहिले 6 कॉलेजेस आपल्याला महाराष्ट्रातले टॉप कॉलेज टाकायचे असतात, ठीक आहे. आता या सगळ्या गोष्टी बोलायला गेलो ना माझा 2 तास लागून जाईल बाळांनो व्हिडिओ बनवायला, ठीक आहे. पण या सगळ्या गोष्टी कॉलेज लिस्ट बद्दल डिफरंट सेशन येईल तुमचं. अशा पद्धतीने तुमचं फ्रीज फ्लोट ऑटो फ्रीज होतं बाळांनो. त्यानंतर फ्रीज फ्लोट केल्यानंतर कॉलेज तुमचं वॅकंट सीट्स डिक्लेअर करतं, म्हणजे उरलेल्या जागा.
पहिल्या कॅप राऊंडमध्ये समजा कम्प्युटर सायन्ससाठी एबीसी कॉलेजने 100 जागा काढल्या होत्या, 100 पैकी 90 बुक झाल्या, विद्यार्थ्यांनी 90 फ्रीज केले, फ्लोट केले, उरलेल्या किती 10 सीट्स कुठे जातील आता तुमचा कॅप राऊंड 2 मध्ये जातील. समजलं? कॅप राऊंड 2 चा फॉर्म तुम्ही एडिट पण करू शकता, तुम्हाला वाटलं किंवा मला कॉलेजेस वेगळे टाकायचे तुम्ही टाकू शकता, पण मी सजेस्ट नाही करत है ना. कॅप राऊंड 2 मध्ये पण सेम प्रोसेस होईल, फ्रीज फ्लोट ऑटो फ्रीज, उरलेले सेट कुठे जातील वॅकंट मध्ये जातील. आता 100 पैकी 10 उरले होते ते आले कॅप राऊंड 2 मध्ये, 10 पैकी इथं आता 2 उरले ते कुठे जातील आता कॅप राऊंड 3 मध्ये. कॅप राऊंड 3 मध्ये हे 2 पैकी 1 बुक झालं, कुठं जाईल आता हे कॅप राऊंड 4 मध्ये. गोष्ट समजला? अशा पद्धतीने कॅप 1 कॅप 2 कॅप 3 तुमचं कंडक्ट होईल. आता डेट्स बद्दल बोलायचं राहिलो बघा मी. रिझल्ट 20 जूनला 25 जून पर्यंत डॉक्युमेंट अपलोडिंग होईल बाळांनो. त्यानंतर कमीत कमी 10 दिवस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालतं, म्हणजे तुम्ही कन्सिडर करा 5 जुलै पर्यंत तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. त्यानंतर तुमचं 10 दिवसात फायनल मेरिट लिस्ट वगैरे सगळ्या गोष्टी येऊन लागतील. 15 जुलै पर्यंत तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा असेल बाळांनो, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही कन्सिडर करा 8 दिवसात तुमची लिस्ट लागून जाते, म्हणजे तुम्ही कन्सिडर करा 25 जुलै पर्यंत तुमचा कॅप राऊंड 1 लागून जाईल. त्यानंतर 10 दिवसांनी तुमचा 7-8 दिवसांनी लागून जातो, पण मी 10 दिवस कन्सिडर करतो, ठीक आहे. 5 ऑगस्टला तुमचा कॅप राऊंड 2 लागून जाईल, 15 ऑगस्टला तुमचा कॅप राऊंड 3 लागून जाईल, ठीक आहे. त्यानंतर तुमचा 25 ऑगस्ट पर्यंत कॅप राऊंड 3 लागून जाईल, 4 लागून जाईल. ऑगस्ट पर्यंत तुमची कॅप राऊंडची प्रोसेस संपते बाळांनो. लास्ट राऊंडला तुमच्याकडे फ्लोटचं ऑप्शन नसतं, जे कॉलेज भेटलं ते एक तर फ्रीज करा नाही तर कॅन्सल करा. कॅन्सल नाही, ऑटोमॅटिक फ्रीज होऊन जाईल तुमच्यासाठी, ऑटोमॅटिक बुक होतं लास्ट राऊंडला कॉलेज. ऑटोमॅटिक बुक झाल्यानंतर आपण स्पॉटला जाऊ शकतो का? 100% जाऊ शकतात, ठीक आहे. चला आता हे झालं. त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करायचे असतात ओरिजिनल कॉलेजमध्ये, ऍडमिशन बुक करायचं असतं. ही झाली कॅप राऊंडची प्रोसेस. आता 30 ऑगस्ट पर्यंत म्हणजे तुम्ही समजा कॅप राऊंड तुमचे संपतील. त्यानंतर सुरू होईल तुमचे स्पॉट राऊंड. आता कॅप राऊंड मध्ये ज्या ज्या सीट्स उरल्या त्या कुठं जातील? स्पॉट मध्ये जातील, है ना. तर स्पॉट मध्ये काय असतं, तुम्हाला ऑफलाईन कॉलेजला व्हिजिट करावं लागतं आणि तिथं तुमची मेरिट लिस्ट लागते. फॉर एक्झाम्पल स्पॉटसाठी सीओईपीच्या स्पॉटसाठी 100 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अप्लाय केलं, तिथं किती गेले? ऑफलाईनला 50च पोहोचले त्या दिवशी. मग या 50 विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पिटिशन लावून जे चांगले असतील या 50 मध्ये पहिले 5 त्यांना ऍडमिशन भेटून जातं. गोष्ट समजते? सोप्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न केला मी तुम्हाला. त्यानंतर स्पॉट झालं, त्यानंतर आयएलएस राऊंड. आयएलएस राऊंड काय असतं बाळांनो? इन्स्टिट्यूशनल लेवल सीट. फॉर एक्झाम्पल कोणत्याही कॉलेजकडे 100 सीट्स आहेत, तर 100 सीट्स मध्ये तुमच्या 90 सीट्स त्यांच्या कॅप राऊंड मध्ये असतात, स्पॉट राऊंड मध्ये असतात. उरलेल्या 10 सीट्स कशात असतात बाळांनो? इन्स्टिट्यूट लेवल राऊंड मध्ये. म्हणजे ज्या विद्यार्थ्याची ऐपत असेल 1 लाख ज्या कॉलेजची फीज आहे 2x किंवा 3x त्याची फीज होऊन जाते, म्हणजे वर्षाची तुमची 2 किंवा 3 लाख रुपये फीज होऊन जाते त्या कॉलेजची. जर त्याची 1 लाख नॉर्मल फीज असेल तर. काही कॉलेजची नॉर्मल फीज 2 लाख रुपये, म्हणजे 2x किंवा 3x म्हणजे 6 लाख रुपये वर्षाचे तुम्हाला भरायचे. 4 वर्षाचे 24 लाख रुपये भरायचे. आयएलएस मध्ये म्हणून खूप कमी विद्यार्थी पार्टिसिपेट करतात, म्हणून आयएलएसचा कट ऑफ खूप कमी होऊन जातो. कारण मध्यमवर्गीय पालकांसाठी नाही शक्य एवढं 24-25 लाख रुपये भरणं, किंवा 15-20 लाख रुपये भरणं सुद्धा नाही शक्य मध्यमवर्गीय पालकासाठी, है ना. मग ते आयएलएस मध्ये नाही पार्टिसिपेट करत, म्हणून आयएलएसचा कट ऑफ लो होऊन जातो बाळांनो, ठीक आहे. तर ही पूर्ण ऍडमिशन प्रोसेस होती बाळांनो. मला खूप काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत, पण एवढ्या एक व्हिडिओमध्ये मी सगळ्या गोष्टी कव्हर नाही करू शकत. मी हळूहळू सगळ्या गोष्टी सांगेल. काउन्सिलिंग मध्ये लगेच रजिस्टर करा बाळांनो. जरी तुमचे लो मार्क्स असतील तरी एक बेस्ट कॉलेज भेटेल, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. कॉलेज लिस्ट तुमचं डिसाईड करते एक बेस्ट कॉलेज, ठीक आहे. तुमच्या आयुष्याचा प्रश्न, इथं चूक नका करू. इथे एक चूक झाली बाळांनो, नेक्स्ट 4 वर्ष रिग्रेट करणार. 4 वर्षानंतरची सुद्धा लाईफ तुमची रिग्रेट करणार तुम्ही, कारण चुकीच्या कॉलेजमध्ये गेले चुकीचे डिसिजन होऊन जातात, ठीक आहे. काही अडचण असेल या नंबरवर व्हॉट्सअप करा. चांगले मार्क आले असतील, वाईट मार्क आले असतील, बेस्ट कॉलेज लिस्ट बनवली, बेस्ट कॉलेजमध्ये जाणार, ठीक आहे. कॉलेज लिस्ट खूप महत्वाची, या गोष्टीला समजून घ्या. नक्कीच एनरोल करा बाळांनो. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.